नमस्कार मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी खुशखबर. राज्यात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील महिलांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत दरमहा 1,500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. यासाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर अटी व अपात्रता अर्ज केव्हा सुरू होणार आहेत, हे संपूर्ण माहिती आपण GRच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल करा. सर्वप्रथम असेच व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. चला तर व्हिडिओवर सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्रातर्फे महिला व बाल विभागाअंतर्गत दिनांक 28 जून 2024 रोजी हा GR निर्गमित करण्यात आला आहे. यामध्ये आपण शासनाने यामध्ये पाहू शकता की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये योजनेचे उद्देश 5 दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला, राज्यातील महिला व मुलींना पुरेसा सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. 2 नंबर, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे. 3 नंबर, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे. व 4 नंबर, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे. व 5 नंबर, महिला आणि त्यांच्या अवलंबून असलेल्या मुलांना आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. व तसेच योजनेचे स्वरूप 2 नंबर काय आहे ते आपण पाहणार आहोत. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा 1,500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्याच्या 21 ते 60 वर्ष या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला असणार आहेत. आता योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आपण पाहणार आहोत. तर यामध्ये पात्रतेमध्ये 5 पात्रता दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये 1 नंबर, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. व तसेच 2 नंबर, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला. व 3 नंबर, किमान वयाची अट 21 वर्षे पूर्ण, कमाल वयाची 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत. व 4 नंबर, सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास लाभार्थ्याकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. व 5 नंबर, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. आता यामध्ये आपण पात्रता पाहणार आहोत. पात्रतेमध्ये 8 पात्रता दिलेल्या आहेत. त्यामध्ये 1 नंबर आहे, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.50 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. व 2 नंबर, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. व 3 नंबर, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी किंवा उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असतील तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. 4 नंबर, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल. 5 नंबर, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यावेतन किंवा माजी खासदार, आमदार आहेत. व तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार यांच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत. 7 नंबर, ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल. व 8 नंबर, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहेत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचा अभिप्राय घेऊन शासन मान्यतेत कारवाई करण्यात येईल. तर यामध्ये आता 6 नंबरचा मुद्दा आहे, सदर योजनेचे लाभ घेण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत. तर यामध्ये आवश्यक कागदपत्रांमध्ये 8 कागदपत्रे दिली आहेत. त्यामध्ये 1 नंबर आहे, योजनेच्या लाभासाठी
ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला व 4 नंबर सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा असणे अनिवार्य आहे. 5 नंबर बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायाचित्र प्रत व 6 नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. लाभार्थी निवड कार्यक्षेत्र ग्रामीण भाग, अंगणवाडी सेविका, प्रवेशिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय व तसेच ग्रामसेवक. नागरी भाग, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र. अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी. अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती. या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज पोर्टलवर देखील करू शकता किंवा ऑफलाईन देखील करू शकता. हा अर्ज विनामूल्य आपल्याला सादर करता येतो. यामध्ये 2 समित्याही नेमण्यात आलेल्या आहेत, राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय. तर यामध्ये योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. अर्ज करण्यास प्राप्त सुरुवात 1 जुलै 2024. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक 16 जुलै 2024. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024 असणार आहे. तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 असणार आहे. अंतिम यादी प्रकाशन दिनांक 1 ऑगस्ट 2024. लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट 2024. लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024. त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत. अशा प्रकारे आपण ही संपूर्ण माहिती पाहिलेली आहे.